माळशेज घाट पावसाळा लागला की पर्यटकांना चाहूल लागते ती म्हणजे धबधबे, हिरवळ, दाट धुके, प्रसन्न वातावरण, रिलॅक्स माइंड, एन्जॉय आणि हे सर्व आम्हाला बघायला मिळालं ते म्हणजे माळशेज घाटात. दाट धुक्यांची जणू शालच पांघरलेला डोंगर म्हणजे माळशेज घाट. पुणे, नाशिक, नगर आणि मुंबईवरून जवळपास 100 ते 150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या माळशेज घाटामध्ये आम्ही नगरवरून कल्याण रोडने आळीफाटा मार्गे जवळपास नगर ते माळशेज घाट 130 किलोमीटर अंतर हे पार करून माळशेज घाटामध्ये पोहोचलो. उंचच्या उंच कड्यावरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि बहरत आलेली हिरवीगार झाडी बघताना निसर्गात आणि मनात नवीन पालवीच फुटून मन प्रफुल्लित झालं. या घाटातून निसर्ग सौंदर्य बघत असताना दुरून दिसणारा हिरवा गालीचा आणि घाटवळणे घेत असताना बोगद्यात जाणारा रस्ता, तसेच ठिकठिकाणी पर्यटकांसाठी केलेल्या वेगवेगळ्या पॉइंट्सवरून कोसळणारे धबधबे, मी तर म्हणेन उंचावरून कोसळणारे धबधबे पाहून आम्ही पूर्ण दिवस तिथेच घालवला. या घाटात एन्जॉय करत असताना किंवा गाडी चालवत असताना अगदी काळजीपूर्वक चालवावी, कारण गाड्यांची ये जा चालूच असते, जोरदार पाऊस सुरूच असतो आणि घाटवळणे देखील आहेत, पण माहोल एकदम सुपर. माळशेज घाट म्हणजे एक दिवसाची पावसाळी सहलच झाली आमची. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे रोहित पक्षी, ज्याला आपण फ्लेमिंगो म्हणतो, तो पक्षी किंवा हे सर्व पक्षी दरवर्षी इथल्या जलाशयामध्ये येतात. ॲक्च्युली आम्हाला ते अनुभवायला किंवा बघायला मिळाले नाही, पण इथे जाण्याआधी आम्ही या सर्व गोष्टी ऐकून होतो. आम्ही पूर्ण फॅमिलीने ही ट्रिप एन्जॉय केली. माळशेज घाटात ठिकठिकाणी पावसात भिजण्याची मजा आम्हाला घेता आली. माळशेज घाट म्हणजे मी पावसाळ्यात बघितलेलं एक अविस्मरणीय पर्यटन स्थळ. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन यापुढे देखील मी आपल्यासमोर येत राहील. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा.